तेव्हा हे आमच्या मंडळीने कशी कशी जरशा घेऊन यायला लागले बघा. हातात काठी घेऊन. माझं कामच आहे रोजचं. बघा तिचं रोजचं काम असते. तेव्हा ते आता बांधा लागले आहे. आता ही कुठली गाय कुठल्या कडेला बांधा लागले. अगं ती गोल गोल फिरतय. अगं तसं बांधू नको. हा बर बर ठीक आहे. दोस्तांनो कशी गाय बांधते आमची मंडळी. तेव्हा हा तिडा चांगला मार. एकच गाठ मारून निघून जात. ए बारक पिलू पण आणा लागलीस का. बर 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 आणून बांध दोन्हीला एका ठिकाणी. सुट्टी का गाठ. हा तू सकाळी बांधत असते. तेव्हा पळा लागले बघ. ओढून बांध ओढून बांध आखडून बांध. आकडून बांध. इकडचा तिडा घाल. अगं इकडचा एक तिडा घाल. दोन्ही मुंडक्यात मुंडकं घालत्याल. बर मारतोय मला ही बार. बारक पण मारतोय का. अरे ते आहे ना. मग तू भिवूनच चालतंय सगळं जनावरांचं काम. आता ही मोठी गाय कशी बांधणार आता. ती पण मारकी आहे काय. मला एक जणांना विचारलं होतं लाईव्ह मध्ये. हा अर्चना जाईल तुमच्याकडे नासक्या शिव्या असती का. हा हा असती नासक्या असती. सगळं असतंय काय. किरडीवाल्या ताटीवाल्या आणि तुम असतं पण ती माणसांना देते ती शिव्या. हा बायांना देत नाहीत का. जनावरांना नाही कोणी. हा मग त्याला सांगायचं जनावरांना आम्ही असल्याशिवाय देत नसतो बाबा. आम्ही नाही आपल्या भागात अशा शिव्या आहेत असं त्यांचं म्हणणं. असत्याला पण आम्ही तसलं वाच. ऐकते की मग. हा ते तर लय बेकार आहे. मी असती हा ने तसं ने. आता कुठल्या बाजूला बांधतेस. पलीकडे का अलीकडे बांधते. हा तिला जागा जादा असतोय. बघा मित्रांनो आता मंडळीनं आमच्या आता काठी घेऊन जनावर बांधलेत बघा. आता तुम्ही तुमची मंडळी काठी घेऊन बांधती का बघा. आणि मला कमेंटमध्ये अवश्य सांगा बरं का दोस्तांनो. पोरग बांधता तुम्ही बांधता मी कधी तर बांधते म्हणून मी असं करते. हे बघा मका कशी उगवून दाखव. बघा मित्रांनो जरा पातळ मका उगवली आपली. बारीतली आणि- टाकून किलोतली बघा. हा आमची मंडळी म्हणते बघा 500 रुपये किलोची मका टाकली आहे. बघू आता उगवल्यावर तुम्हाला दाखवू आम्ही कसं खनिज वगैरे. कणीस आल्यावर दाखवतो तुम्हाला. हे बघा मित्रांनो आता आमचे ही तिन्ही गोरं तिकडे 2 बारकी पिल्ली पाड्या बांधल्यात. आता यांना तासभर आता मुरघास घातले. आणि 5-6 वाजता आता मुलगा आला की दारा काढणार. आणि मुलगा आला की आम्ही आता दारा काढणार. तर मुलगा येऊस तर आम्ही ओके यांचं पेंट आता भरडा घालणार. थोड्या वेळ ना दूध काढणार. मग कसं वाटलं आमचा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा.